नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवांना आपण सुरुवात करूया। जय गजानन रेवतीताई, मला खूप दिवसांपासून माझे 2 ते 3 अनुभव शेअर करायचे आहेत, तर आता मी इथे आज शेअर करत आहे। 5 ते 6 महिन्यापासून माझ्या डाव्या स्तनामध्ये थोडंसं चिकाचं सारखं असं पाणी येत होतं आणि छातीच्या डाव्या साईडला थोडंसं दुखतसुद्धा होतं। तर मी त्याकडे थोडं सुरुवातीला दुर्लक्ष केलं। तर माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली की तू ह्याला दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे दाखव। मी होमिओपॅथिक डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसुद्धा घेतली, मला काही फारसा फरक पडला नाही। मी शेवटी गजानन महाराजांना साकडं घातलं आणि रोज थोडा थोडा महाराजांचा अंगारा तिथे लावायला सुरुवात केली। आणि हे सुद्धा मी देवाला कबूल केलं की मला जर यामध्ये काही फरक पडला तर मी रेवती चॅनलवर माझा अनुभव देईल। आणि माझ्या छातीमध्ये दुखणंसुद्धा कमी झालं आणि त्यामधून जे पाणी येत होतं ते सुद्धा बंद झालं। असे आपले गजानन महाराज भक्तांच्या सर्व पीडा दुःख मनापासून जर आपण गजानन महाराजांवरती विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली तर ते आपले सर्व दुःख घेऊन जातात। खरंच मी गजानन महाराजांची खूप ऋणी आहे। मला अनुभव द्यायला खूप उशीर झाला, त्याबद्दल मी गजानन महाराजांची क्षमा मागते। गजानन महाराज सदैव सर्वांच्या पाठीशी राहो हीच गजानन महाराजांना मी प्रार्थना करते। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन रेवतीताई, माझा हा दुसरा अनुभव आहे। अचानकच एक दिवस माझ्या उजव्या साईडच्या हातामध्ये कोपऱ्याजवळ खूप वेदना होत होत्या। जेव्हा कधी मी झाडून काढत असेल किंवा हात वाकवत असेल तर तो माझा हात वाकतसुद्धा नव्हता आणि झाडायला सुद्धा मला खूप त्रास देत होता। तर मला असं वाटलं की झोपताना उशाखाली माझा हात दाबला असेल तर तो आपोआप 1-2 दिवसांमध्ये नीट होऊन जाईल, म्हणून मी त्याकडे एवढं लक्ष दिलं नाही। असं करता करता 7 ते 8 दिवस निघून गेले तरी माझ्या हाताला काहीच फरक पडला नाही। शेवटी मी महाराजांचा अंगारा लावायला सुरुवात केली आणि महाराजांना सांगितलं माझ्या हातातल्या दुखण्यावर फरक पडू द्या, मी माझा अनुभव चॅनलवरती शेअर करेन आणि गजानन महाराजांच्या स्तोत्राचं वाचनसुद्धा करेन। असं म्हटल्यानंतर 5 ते 6 दिवसातच माझ्या हाताला आता भरपूर असा फरक पडला। झाडताना वगैरे आता हात दुखत नाही, वाकवतानासुद्धा हात दुखत नाही। आपले तारणहार गजानन महाराजच आहेत, भक्तांच्या प्रत्येक हाकेला ते धावून जातात। त्याचबरोबर काही दिवसांनंतरच माझ्या तोंडात तल आलं, तर परत मी माझ्या तोंडामध्ये गजानन महाराजांचा अंगाराच लावला आणि मला 4 ते 5 दिवसांमध्ये फरक पडला। तर इथे कोणाला अंधश्रद्धा वाटू शकते, पण माझी गजानन महाराजांवरती पूर्ण श्रद्धा पूर्ण भक्ती आहे। महाराजच आपले तारणहार आहेत आणि मला आत्तापर्यंत गजानन महाराजांचे खूप सारे अनुभव आले आहेत आणि या अनुभवातून माझी जी भक्ती आहे, माझी जी श्रद्धा आहे ती अधिकच आणि अधिकच दृढ होत चालली आहे। अशीच सर्वांवरती गजानन महाराजांची कृपा लाभो, सर्वांना गजानन महाराजांचे आशीर्वाद लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचे पुढील अनुभव। श्री गणेशाय नमः। जय श्री गजानन माऊली, कृपया माझं नाव न सांगता अनुभव सांगावा।
मागच्या वर्षी माझ्या एकुलत्या एक मुलाला खूप पोटाचा त्रास होऊ लागला. त्याला पोटात दुखायचं, उलट्या व्हायच्या, लूज मोशन व्हायचं, BP लो व्हायचा, हॉस्पिटलायझेशन करावं लागायचं. असं सारखं होऊ लागलं. मी खूप घाबरले व काय करायचं हे कळत नव्हतं. डॉक्टर ॲडमिट झाल्यावर सगळी ट्रीटमेंट द्यायचे, पण घरी आला व तो कॉलेजला जायला लागला की काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरू व्हायचा. तेव्हा मी एक व्हिडिओ बघितला ज्यात एका ताईंनी गजानन महाराजांची संकल्पयुक्त पारायण करायला सांगितले होते. माझ्याकडे जे गजानन महाराजांचा एक फोटो होता जो माझ्या मिस्टरांना त्यांच्या काकांनी शेगावहून आल्यावर दिला होता. आम्ही महाराजांचा फोटो साईड टेबलवर ठेवला होता व माझे मिस्टर फुलं वाहून नमस्कार करीत. त्या व्यतिरिक्त आमच्याकडून काहीच सेवा गजानन महाराजांची घडली नव्हती. पण त्या ताईंचा व्हिडिओ बघितला व मी दर गुरुवारी एक अध्याय असं पारायण सुरू केलं. नंतर हळूहळू रोज अध्याय 13 ज्यात उकिरड्या नामक माणसाचा एकुलता एक मुलगा पुंडलिक भोकरे यांच्या गंटांतर टळले हा अध्याय रोज वाचू लागले. माझ्या मुलाचं हे दुखणं खूप प्रमाणात कमी झालं आहे. पारायण सुरू केल्यापासून एकदाही हॉस्पिटलायझेशनची गरज पडली नाही. 21 अध्यायांचं पारायण संपल्यावर एके दिवशी रात्री पुन्हा माझ्या मुलाला खूप पोटात दुखू लागलं, लूज मोशन झालं व उलट्यासारखं वाटू लागलं. मी खूप घाबरले व गजानन महाराजांचा धावा करू लागले. त्याला औषधं दिली व 13 अध्याय 3दा वाचला व बोलले की माझ्या मुलाचं दुखणं बरं होऊ द्या, मी रेवती चॅनलवर माझा अनुभव देईन. नंतर त्याला थोडं बरं वाटलं व त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्याला 1 दिवसाचं औषध दिलं व त्यानंतर त्याला बरे वाटले. आता मी दर गुरुवारचा एक अध्याय व रोज 13वा अध्याय असं वाचत आहे. अधूनमधून माझ्या मुलाला अजूनही थोडा त्रास होतोय, पण त्याची तीव्रता खूप प्रमाणात कमी झाली आहे. गजानन माऊलीचे खूप आभार. अध्यात्म मार्गावर येण्याची व पारायण करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. त्यात माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मी गजानन महाराजांची माफी मागते व त्यांना मनापासून विनंती करते की असे कायमस्वरूपी आमचे गुरु बनून व आयुष्यात मार्गदर्शन करा व तुमचा आशीर्वाद व कृपादृष्टी सगळ्या भक्तांवर राहू द्या. जय श्री गजानन माऊली. गण गण गणात बोते. माझी ही अनुभव पाठवण्याची पहिलीच वेळ आहे. त्यात काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. तुमचे व सर्व अनुभव पाठवणाऱ्यांची ही खूप धन्यवाद, ज्यामुळे मनाला खूप आधार मिळतो. धन्यवाद. जय गजानन श्री गजानन. गण गण गणात बोते. ताई तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.